हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज फायनली आलू बिर्याणी घरी बनवलेली आहे। त्याचं शूट झालेलं आहे। कारण झालं आहे असं की 3 वेळा मी बटाटे आणले ह्याच चक्करमध्ये की बिर्याणी बनवायची आणि ते बनवणं झालंच नाही। सो इथे तुम्ही बघू शकता आपली आलू बिर्याणी जी आहे ती तयार झालेली आहे। छान अशी वाफ येते। तर आता आपण वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू। तर सगळ्यात आधी आपल्याला बनवायचा आहे बॅरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा सिंपल भाषेमध्ये। तर इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। त्याची साल काढून कांदा जो आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे। लांबट उभा कांदा आपल्याला पातळ असा चिरून घ्यायचा आहे। एका कढईमध्ये अंदाजे 3 ते 4 मोठे चमचे इतका आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालायचे आहे। तेल जे आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचे, खूप जास्तही नाही। आणि त्यानंतर आपल्याला तो जो कांदा आपण चिरून घेतला तो त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि एक 7-8 मिनिटापर्यंत लो टू मीडियम फ्लेमला छान असं तळून घ्यायचं आहे। कुठेच फ्लेम जी आहे ती फास्टवर करायची नाही किंवा मोठी फ्लेम ठेवायची नाही आहे, नाहीतर कांदा जो आहे तो पटकन करपून जाईल आणि टेस्ट खराब होईल। सो इथे मीडियम फ्लेमला लो फ्लेमला आपल्याला कांदा जो आहे तो तळत ठेवायचा आहे। तोपर्यंत दुसरं प्रिपरेशन करून घेऊ। तर इथे मी घेतलेले आहे 3 बटाटे। त्यातला एक बटाटा थोडासा मोठा आहे आणि 2 मीडियम साईजचे असे बटाटे आहेत। बटाट्यांची छान अशी व्यवस्थित पूर्णपणे साल काढून घ्यायचे आणि त्याचे आता छोटे छोटे तुकडे करायचे। छोटे इन द सेन्स एका बटाट्याचे फार फार तर 6 ते 7 पीस इतकेच करायचे। 7 नाही 6 किंवा 8 पीस इतकेच करायचे। खूप बारीक नाही आपल्याला बटाटा जो चिरायचा आहे। तर इथे बटाटे जे आहेत ते व्यवस्थित असे चिरून झालेले आहेत। त्याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले। तर मसाल्यांमध्ये इथे वापरलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर। तुम्ही इवन लाल तिखट साधं घातलं तरी चालेल। त्याच्यामध्येच घालायचं आहे आपल्याला हळदी पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाऊण चमचा इतकी हळद घालून छान बटाट्यांबरोबर त्याला मिक्स करायचे। तोपर्यंत इथे आपला कांदा जो आहे तो तयार झालेला आहे तळून। त्यालाही लगेच बाहेर काढून घेऊ, नाहीतर मग तो अजून जास्त करपेल आणि सगळी टेस्टच खराब होऊन जाईल। सो इथे आपला बॅरिस्ता जो आहे तो तयार झालेला आहे। सो ह्याच कढईतलं तेल जे आहे ते मी एका पॅनमध्ये काढून घेतलं आहे, थोडंसं 2 चमचे इतकं। आणि त्याच्यामध्ये जे आपण बटाटे चिरून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालायचे आणि लो फ्लेमला त्यांना चांगलं असं परतवून घ्यायचं आहे। इथपर्यंत त्यांना असं फ्राय करायचं आहे की एक थोडासा खरपूस लेयर बटाट्यांवर चढला पाहिजे। त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे पाणी किंवा दूध आणि त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला केसर। नसेल तर तुम्ही स्किप करून डायरेक्ट फूड कलर देखील वापरू शकता। सो बटाटे तिकडे वाफतायत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ। त्यासाठी 1 वाटी इतकं मी दही घेतलेलं आहे। दहीमध्ये आपल्याला घालायचे हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं लाल तिखट देखील घालू शकता। त्यातच घालायचं आहे धने पावडर। ह्याच्यामध्ये तुम्ही सौंफ किंवा धने असे जाडसर असे कुटून देखील तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे ऑलरेडी पावडर होती सो मी तेच घातलं आहे। त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला होममेड किंवा बाहेरून आणलेला बिर्याणी मसाला 1 चमचा। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। छान असं त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला देखील घालायचा आहे। सो कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरू शकता। सो 1 चमचापेक्षाही कमी इतका गरम मसाला मी त्याच्यामध्ये घातलेला आहे। आणि जो आपण कांदा तळून घेतला होता त्यातला अर्धापेक्षा थोडासा कमी इतका कांदा आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आणि पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर एका भांड्यामध्ये 2 वाटी इतकं बासमती तांदूळ घेतलेले आहेत। त्यांना 1 ते 2 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचे। भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे, फक्त धुवून घ्यायचे। त्यानंतर एका खोलगट भांड्यामध्ये 2 तांबे किंवा 4 ग्लास इतकं पाणी घ्यायचे आणि ते पाणी उकळत ठेवायचे। तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता आपले बटाटे जे आहेत ते छान वाफलेले आहेत। मस्त असा खरपूस एक लेयर त्याच्यावर चढलेला आहे। तुम्ही चाकू किंवा एक फोर्क घेऊन तुम्ही बघू शकता की बटाटे चांगले वाफलेत। 95% बटाटे जे आहेत ते आपले वाफलेले आहेत। त्यांना बाहेर काढून घेतले आणि आता आपल्याला त्या पाण्यामध्ये काही खडे मसाले घालायचे। सो तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, हिरवी वेलची, 1 चक्री फूल आणि 1 मोठी वेलची तुम्ही घालू शकता। सो हे सगळे मसाले जे आहेत ते पाणी गरम झाल्यानंतर घालायचे, आधीच नाही। आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं। जेवढं मीठ आपल्याला त्या तांदळासाठी लागेल तेवढं मीठ घालायचं आहे आणि थोडासा लिंबाचा रस 1 ते 1.5 चमचा इतका लिंबाचा रस आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायचा आहे।
पाण्याला चांगली अशी खळखळून उकळ काढायची आणि उकळ काढून झाल्यानंतर मी सगळे खडे मसाले बाहेर काढते, कारण मला दाताखाली आलेले आवडत नाही. तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, ऑप्शनल आहे. आणि उकळ आल्यानंतरच आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. सो जे तांदूळ आपण धुवून घेतले होते ते तांदूळ आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि फुल फ्लेमला एक साधारण 5-7 मिनटापर्यंत चांगलं असं शिजवून घेऊ. जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे. 80% फक्त कुक करायचं आहे की हाताने पटकन असा तुटला जाईल. सो सगळं पाणी मी नितळून एका चाळणीमध्ये भात जो आहे तो थंड व्हायला ठेवून दिला आहे. सो फॅनखाली ते थंड व्हायला ठेवून देऊ. तोपर्यंत आता आपण मेन प्रिपरेशन तयार करू बिर्याणीचं. सो एका कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल, त्याच्यामध्ये जिरे किंवा शाही जिरा देखील वापरू शकता. त्याच्यामध्ये घालायचा आहे मसाला, जो आपण दहीचा मसाला तयार करून घेतला होता ना, तो मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि लो फ्लेमला मसाला जो आहे तो चांगला परतवून घ्यायचा आहे, चांगला फ्राय करायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला जो आहे तो पूर्णपणे फ्राय करून घ्यायचा आहे. सो इथे तुम्ही बघू शकता मसाले जे आहे ते व्यवस्थित परतवून झालेले आहेत. तेल आपलं सेपरेट झालेलं आहे. त्याच्यातच जे आपण बटाटे फ्राय करून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालायचे आणि लो फ्लेमला चांगलं त्याला परत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बटाटे मसाल्यांबरोबर चांगलं परतवून झालेलं आहे. त्याच्यातच घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली इतकी कोथिंबीर आणि 4 ते 5 पानं, छोटी पानं पुदिन्याची, आणि पुन्हा व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पुन्हा 2 मिनिटासाठी छान असं त्यांना फ्राय करत ठेवल्यावर आपल्याला वरून आता भाताचा लेअर घालायचा आहे. तर इथे तुम्ही भात बघू शकता, मस्त असा मोकळा मोकळा भात झालेला आहे, जरासुद्धा चिपचिपा असा भात नाही आहे. आणि आता पूर्ण भात जो आहे तो व्यवस्थित लेअरमध्ये आपल्याला त्या बटाट्याच्या वर पसरवायचा आहे. तर इथे सगळा भात जो आहे तो व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर जे आपण केशरचं पाणी तयार करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. तर साधारण एक 5-6 चमचे सगळ्या बाजूने छान असं पसरवून टाकायचं आहे, जेणेकरून एक छान असा कलर येतो. आणि त्याच्यामध्येच आपल्याला काही मिरच्या ठेवायच्या ज्या ऑप्शनल आहेत, मला आवडतात म्हणून मी त्या ठेवल्यात. मिरच्यांना मधून थोडीशी चीर द्यायची, थोडंसं स्लिट करून घ्यायचं आहे आणि 4-5 मिरच्या जसे आवडतील तसे चारी बाजूने ठेवायचे. त्याच्यावरच आपल्याला ठेवायचा आहे कांदा जो आपण तळून घेतला होता. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस जो आहे तो कुठेच फास्ट करायचा नाही आहे, लो फ्लेमलाच A to Z आपल्याला कुकिंग प्रोसेस करायची आहे. त्यानंतर आपल्याला वरून घालायची आहे थोडीशी पुदिन्याची पानं, असतील तर घाला, नाही तर स्किप केलं तरीही चालेल. आणि वरून थोडीशी कोथिंबीर जी आहे ती मस्त अशी भुरभुरायची आणि वरून फॉईल पेपरने इथे मी कवर करते, जेणेकरून जरासुद्धा वाफ कुठूनच लीक होणार नाही. तुम्ही गव्हाचा पिठाचा एक मळून एक सर्कल करूनही हे करू शकता, किंवा मग एक ओलं कापड, सुती ओलं कापडाने पण तुम्ही पूर्ण पॅक करू शकता. माझ्याकडे फॉईल पेपर होता सो मी ते वापरलेलं आहे. चारी बाजूने मस्त असं त्याला सील पॅक करून घ्यायचं आहे. वरती छान असं झाकण लावायचं आहे आणि त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची, नाही ठेवली तरी चालेल, पण रिस्क फ्री बिर्याणी करायची तर थोडंसं जड वस्तू काहीतरी ठेवायची. तर इथे मी थोडासा खलबत्ताचं वरचं जे आहे ते ठेवलं आहे आणि 15 मिनटासाठी मस्त असं लो फ्लेमला बिर्याणी जी आहे ती तयार होऊ द्यायची. 15 मिनटानंतर आपल्याला आता बघायची आपली बिर्याणी कशी तयार झाली. तो झाकण काढून अलगद अशी फॉईल पेपर आपल्याला बाजूला काढायचे, वाफ लागेल पटकन, सो थोडं केअरफुली. आणि इथे तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. मस्त केशरचा असा रंग आतमध्ये उतरलेला आहे. मिरच्या व्यवस्थित वाफलेल्या आहेत, दिसत आहेत त्या. आता आपण बघू की कशी झाली आहे बिर्याणी, लेयर्स कसे दिसत आहेत त्याचे, मसाला कसा दिसतोय. सो इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी मोकळी मोकळी, कुठेच करपली नाही आहे खाली. आपली बिर्याणी जी आहे ती तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच चॅनलला जर नव्याने व्हिजिट करत असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. तर इथे मी आता मस्त अशी बिर्याणी एन्जॉय करते. तुम्हाला जर व्हिडिओ बघून एन्जॉय झाला असेल तर मग तुम्ही व्हिडिओ शेअर केला तरीही चालेल. तोपर्यंत बाय.